जगदाळे साहेब आणि त्याचबरोबर प्रशांत जाधवरजी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मी आयोजन समितीच्या वतीने मनापासून स्वागत करतो. हनुमान जगदाळे सर आणि प्रशांत जाधवरजी आपले मनापासून स्वागत आहे. क्रीडांगणात खेळणारे खेळाडू प्रशिक्षक व्यवस्थापक सामाजिकारी काम करण्यास स्वयंसेवक थांबू नका, आपण जाणून बसू द्या. या कार्यक्रमाच्या निमित्ताने या स्पर्धेला मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्राचे कबड्डी संघटनेचे सचिव श्री बाबुरावजी चांदेरे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी माननीय श्री नरेश मस्के साहेबांना विनंती करतो, आपण महाराष्ट्राचे कबड्डी संघटनेचे सचिव श्री बाबुरावजी आपण आदरणीय हनुमंत जगदाळे साहेबांचा मी आशुतोष मस्के आणि नम्रता भोसले जाधव यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आदरणीय जगदाळे साहेबांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. उपमहापौर माननीय रमाकांतजी मडवी साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांचं या ठिकाणी आयोजन समितीच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. ठाणे जिल्हा कबड्डी संघटनेचे कार्याध्यक्ष आणि या स्पर्धेवरती निरीक्षक श्री मनोज पाटील यांचा सन्मान त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित आमचे मित्र मराठा समाजाचे नेते आदरणीय रमेशजी आमरे यांचं देखील या ठिकाणी आयोजकांच्या वतीने हार्दिक स्वागत. ती जगदाळे साहेबांच्या खांद्याला खांदा लावून ज्यांनी महाराष्ट्र राज्य चाचणी कार्याध्यक्ष ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन, संयुक्त कार्यभार महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आणि छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धा 2023-24चे निरीक्षक श्री मनोजजी पाटील त्या वतीने आपल्या या ठिकाणी सन्मान करण्यात येते. मी नम्रता भोसले जाधव मॅडम आणि अपूर्वा मस्के यांना विनंती करतो की आपण त्यांचा या ठिकाणी शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मान करावा. पूजा सुर्वेजी आणि सुवर्णा 12% आणि फडताडे सर आपल्याच विनंती राहील की आपण या स्पर्धेला या ठिकाणी जे घडवून आणणारे ठाणे महानगरपालिकेच्या वतीने शासनापेक्षा जास्त अनुदान या स्पर्धेला प्राप्त करून देणारे माननीय श्री नरेशरावजी मस्के साहेब, मिनल पालांडेजी, मिनल मॅडम आणि विकासजी आमचं भाग्य आहे, दोन्ही शिवछत्रपती अवॉर्डी आहे. मिनल पालंडे आणि त्याचबरोबर सुवर्ण आमची कबड्डीमध्ये पहिल्यांदा करोडपती बनण्याचं भाग्य कोणाला मिळालं ते सुवर्ण 12%ला. धन्यवाद सर. सर्व पदाधिकारी निवासीनेच आमचे कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने कबड्डीला प्रोत्साहन देण्याकरता या ठिकाणी उपस्थित आहेत. याचबरोबर सचिन उद्योजक आमचे मित्र देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी अधिकारी सन्माननीय यमुनाताई या ठिकाणी उपस्थित आहेत. मी नम्रता भोसले जाधव यांना विनंती करतो की आपण त्यांचा या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन सन्मान करावा. तसेच या ठिकाणी अपूर्वा मस्के या देखील उपस्थित आहेत. जरी त्या मस्के साहेबांच्या मी नम्रता भोसले जाधव यांना विनंती करतो की आपण त्यांचा देखील या ठिकाणी टेक्निकल चिन्मय बाहेर, चिन्मय इथं गेला त्याला बाहेर काढला ना आणि तो आला मग टेक्निकल पॉईंट दिला आणि दोघांना पण आला म्हणजे ते दोन बाहेर गेले, टेक्निकल पॉईंट दिला तो आला.
कोणती लॉबी आहे भाई या स्पर्धेच्या निमित्ताने उपसचिव क्रीडा माननीय श्री सुनील पंजेसाहेब आपणास विनंती आहे. तालुका क्रीडा अधिकारी ठाणे शिवछत्रपती अवॉर्डी सायली जाधव हिचा सन्मान आपल्याच उपस्थितीबाबतची संघटन समितीच्या वतीने मी आपल्यास शिवछत्रपती पुरस्कार विजेती नुकतीच नेमणूक ठाणे महानगरपालिकेमध्ये जुन्या क्लर्क म्हणून झालेली आहे. सिव्हिलची महाराष्ट्र शासनामध्ये मानसी गावडे याचा सुद्धा सन्मान आदरणीय सुनील पंजेसाहेब आपण आपल्याच उपस्थित करावा अशी संघटन समितीच्या वतीने मी आपणास विनम्र विनंती करीत आहे. मानसी गावडे या ठिकाणी उपस्थित भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आदरणीय कृष्णा भुजबळजी तसेच योगेश पाठक आमचे मित्र हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी दोघांना विनंती करतो की कृपया आपण व्यासपीठावर येऊन आपला सन्मान घ्यावा. मी आशुतोषजी मस्के यांना विनंती करतो की आपण आदरणीय कृष्णा भुजबळजी तसेच आदरणीय पाठकजी यांचे या ठिकाणी महिला गट खेळण्यासाठी दुसरा पुकार. आदरणीय मालोजी भोसले आपण व्यासपीठावर यायचं आहे. पालघर जिल्हा नांदेड जिल्हा आदरणीय मालोजी भोसले आपण व्यासपीठावर यायचं आहे. मालोजी भोसले कबड्डीसाठी दिवस रात्र मेहनत करणारा एक अगदी 24 तास म्हटलं तरी कबड्डीसाठी वेळ देणारा असा मालोजीचा या ठिकाणी सन्मान करा. साऊंड सर्व्हिसवाले कृपया पंचकक्षाशी संपर्क करा. साऊंड सर्व्हिसवाले महिला गट नंदुरबार जिल्हा रायगड जिल्हा आपल्याला सुद्धा खेळण्यासाठी हा दुसरा या ठिकाणी उद्योजक आमचे मित्र आदरणीय सचिन भोसले देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आयोजकांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. त्यांनी आम्ही करत असलेल्या सन्मानाचा स्वीकार करावा अशी त्यांना विनंती करतो. अरे असतं ना असे बरोबर असतं ना आपले सगळे रेड टाकले तर नाही बोलतो माइंड काय आहे याला तर होणारे सामने महिला विभागामध्ये नंदुरबार विरुद्ध रायगड, पालघर विरुद्ध नांदेड, पुरुष विभागामध्ये अहमदनगर विरुद्ध पुणे, नांदेड विरुद्ध नंदुरबार. सर्व संघांनी तयारीत राहायचंय. महिला विभाग नंदुरबार विरुद्ध रायगड, पालघर विरुद्ध नांदेड, पुरुष विभाग अहमदनगर विरुद्ध पुणे, नांदेड विरुद्ध नंदुरबार. मनोरंजन संचालक क्रीडा युवक सेवा मुंबई विभाग माननीय श्री नवनाथ फरसाडे आपणास विनंती राहील आणि त्याचबरोबर
जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्ण बाटके मॅडम आपणास विनंती राहील या कबड्डी स्पर्धेला खऱ्या अर्थाने ज्यांनी भरपूर मदत केली ते नगरसेवक श्री विकास नेपाळे साहेब